आपण सगळे जवळगाव अंबाजोगाई तालुका येथील गायरानधारक आहात। या गायरानधारकासाठी आपण सातत्यानं आंदोलन करतात, तरी आपल्याला न्याय मिळत नाही आणि आजही आपण उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासनाकडे एक लिखित तक्रार केलेली आहे। काय तक्रार आहे ती? तक्रार ही आत्मदहन आम्ही सामूहिक आत्मदहन उद्याच्याला आम्ही करणार आहोत असं आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। काय कारण आहे आत्मदहन करण्याचं? आत्मदहन करण्याचं कारण असं आहे की आम्ही 81 पासून आम्ही गायरान जमीन वहिती करीत आहोत आणि ते वहिती करीत असताना ती सौर ऊर्जेचा प्रकल्प काही गावातील पुढाऱ्याला हाताशी धरून गुत्तेदाराने गाव आमच्या गायरानावर 211 गट क्रमांकामध्ये प्रोजेक्ट आणला आणि ते प्रोजेक्ट आणल्याबद्दल आम्ही ते आणल्यामुळं पहिल्या वेळेस आम्ही आमरण उपोषण केलं। आमरण उपोषण केल्यावर आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही उपोषण महाग घ्या, की तात्काळ तुमच्या वरी भावना कळवून तुम्हाला न्याय देण्याचं काम करू। त्याच्यामुळं आम्ही काही वेळासाठी आंदोलन आम्ही थांबविलो आणि अचानक त्यांनी आज 4-5 JCP घेऊन आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या गुत्तेदारांना आम्हाला धमकवण्याचा आणि काही अडवायला जर गेले JCP तर त्यांना पोलीस स्टेशनला बसविण्याचं सुद्धा काम ह्या पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज उद्याच्याला सामूहिक आत्मदहन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे। शेषराव हरे, मी जवळगावचा राहणारे असून आमच्या वडिलापासून 1980 पासून ती जमीन वाहताव आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेस, पण ती जमीन होती। पण काही खड्डे असल्यामुळे आम्ही पुन्हा जमीन ती ताळ्यावर आणली। जवळपास आम्ही 2003 पासून चांगली स्वतः मेहनत करत असताना हे ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या अचानक गुत्तेदार JCP घेऊन आलं। JCP घेऊन आल्याच्या नंतर आम्ही ती JCP अडवलं काम 4 महिन्यापूर्वी। मग ते अडवल्यानंतर मशीनवारे गेले, नंतर आम्ही कागद पाठपुरावा केले, मग तहसीलदार साहेबाला दिलं आणि कलेक्टर साहेबाला दिलं, डेप्युटी कलेक्टर साहेबाला सगळे निवेदन देऊन चौकड आम्ही निवेदन दिलं। आम्हाला त्या निवेदनाचं काहीच आम्हाला उत्तर मिळालेलं नाही। अगर आमची साधी इथल्या तहसीलदार साहेबांना साधी आमची बैठक सुद्धा लावली नाही, अगर आम्हाला साधं कळविलं सुद्धा नाही। अचानक या मशीनवाल्याला 5000 रुपये तास देऊन 5 मशीन आणल्या गावामध्ये आणि ती राहुल मोरे म्हणायचा गुत्तेदार। आम्ही त्याला सांगितलं बाबा तुझं एवढ्यामध्ये प्लॅन्ट बसतंय, एवढी जमीन घेऊ नको, तर त्यानं आम्हाला धमकावून लावलं। अक्षरशः आमच्यावर गळवरून आणायची वेळ आली। 40 एकर जमीन असून ती पूर्ण ताब्यात घेत आहे, एवढी जमीन लागत नाही त्याला। आम्हाला जगावं का मरावं असं झालेलं आहे। जर शासनानं आमची दखल नाही घेतली तर आम्ही कुठं पण जाऊन काम जर नाही बंद केलं तर आम्ही औषध पिऊन मरणार, पण शेवटी आम्ही काम नाही होऊ देणार। हे आमचा पवित्र आम्ही कायम राहणार, याच्यावर वेळीच दखल घेतली पाहिजे शासनानं। आज तुम्ही बघावं तिथं येऊन काय जमिनीची नुकसान केली, आम्ही त्या जमिनीला लेकराप्रमाणे जपलेलं आहे। एवढं ही केलं त्याने, नुसते खड्डे घेऊन मनी नसले झाडं सगळे खड्डे पाडले, उपटू झाडं काढले। आमचा तिथं काय गोठा आहे ही म्हणाले आताच घातला, आमचा पुराणी गोठा आहे तिथं, तुम्ही येऊन शासनानं बघावा। तरी त्याचं काळजी नाही घेतली तर आम्ही उद्या सकाळी आम्ही दिलेला आहे लेखी चौकड, डेप्युटी कलेक्टर साहेबाला दिले, तहसीलदार साहेबाला दिले, पोलीस स्टेशनला दिले। आम्ही ह्याच्यावर आम्ही काय बसणार नव्हतं, आम्ही आमचं मेलं तरी आम्ही तिथं थांबणारच आणि काही जरी झालं तरी आम्ही गायरान सोडणार नव्हतं। आम्ही 20 वर्षानं जमीन चांगली कसून खाता, पूर्ण उपजीविका तिथेच आहे। माझे लेकरं अक्षरशः कॉलेजला आहेत, त्याला फीसला पैसे नाहीत। ही जर आमच्या हातातून गेलं तर आम्ही काय करणार? ह्याच्यावर आमचं शासनानंच आमचा मायबाप म्हणून लक्ष द्यावं हीच आमची कळकळीची विनंती आहे। गायरानधारकावर किती लोकांची नोंद आहे? 17 लोकांची आहे तिथं। आम्ही 17 लोक असून तिथं आमची गाव नमुना एकीला नोंद 2 लोकांची असून आम्हाला ठराव दिलेला आहे ग्रामपंचायतनं की ही प्रोजेक्ट नको म्हणून। आम्ही ती कलेक्टर साहेबाला दिलेला आहे 17 तारखेला, तरी पण आम्हाला त्याचं काही उत्तर मिळालेलं नाही। आणि पुन्हा परत आम्ही त्या ह्याला गुत्तेदाराला म्हणला आम्हाला कुठल्या ग्रामपंचायतनं तुला ठराव दिला याची आम्हाला परत दाव, तर गुत्तेदार दाखवायचा आहे ना आम्ही पूर्ण ताब्यात घेतले। असं वरल्यावरी ताब्यात घेऊन नसते जमत म्हणा, याला शासनानं लक्षात घालावं लागतात। कुठले बी लोक येऊन आम्हाला दमदाटी करीत असले तर आमचा जगण्यात तरी काय फायदा आहे? मी राजभाऊ मुकुंद नामपल्ले। 1981 पासून आमचे वडील सुद्धा जमीन कसून खात होते। आम्ही त्याच्यावर उपोषण केल्यावर आम्ही आमरण उपोषण केलं, उठत नव्हतो आम्ही। गिरगावर हे सगळेजण आले की सगळे तुमच्या भावना हे की सरपंच सगळे आले आणि त्यानं सांगितलं की बाबा तुमच्या भावना काय ती वरी कळवू आम्ही। मग हे असं आश्वासन दिलं आम्हाला म्हणून आम्ही उठलो। बरं आम्हाला कुठली नोटीस नाही, काही नाही ना, काही सुद्धा नाही। माझं घर आहे तिथं राहतो मी, आंब्याचे झाडं सुद्धा आहे तिथं, विहीर आहे,
आणि वडिलापासून आम्ही कसून खात होतो. बरं मला घरसुद्धा नाही राहिला, आम्ही तिथं राहतो. आणि हे ना आज अचानक येऊन शिने आज 2-4 JCB आणल्या, पोलीस बळाचा वापर केला, आमच्या बाया पोलीस स्टेशनला नेऊन बसविल्या आणि त्यानं तिथं JCB आणून शिने काम केलं. मग आम्हाला जगून तर काय करायचे? मग आम्ही आज आत्मधनाचा इशारा त्यांना दिला आहे. आणि जर नाही याच्यावर ऐकले तर आम्ही तिथं जरी आम्हाला नाही मरू दिलं तर आम्ही बाजूबाजूला कोणीकडं का जाऊन होईना पण आम्ही मरणार. बरं जगून तर काय करायचं? आमच्या लेकरा बाळायचं, आमच्या बापदादाची बंडाळच झाली तेव्हा बी खायला मिळालं नाही. आता खायला तर शासन खावते ना आम्हाला. मग आता जगून तर काय करायचे? आम्ही लेकरा बाळासहित आम्ही मरणार हे आमचं ठाम आहे. हे काहीतरी तिथं जागा एवढी असताना ती गुन्हेगार येऊन दमदाटी करते, आमच्या बाया पोलीस स्टेशनला नेते. मग आम्ही जगून काय करायचे? मग हे आमच्या अल्पसंख्येवर यांचा अन्याय व्हायला ना. प्लॅन्ट सबस्टेशनच्या बाजूला असते का म्हणून इकडे साईडला सौर ऊर्जेचा प्लॅन्ट जागा वर असताना तिथं एवढी मोठी जागा घ्यायची त्यांना काही कारण सुद्धा नाही. बरं त्याच्यातून आणि गाव नमुना एकीला नोंद आहे माझी. पुन्हा ग्रामपंचायतनं ठराव दिलाय, ग्रामपंचायतनं ठरावमध्ये सुद्धा लिहिलंय की बाबा हे याची आम्हाला आमच्या गावाला आवश्यकता नाही. तरी सुद्धा हे जबरदस्तीनं हे. बरं शासन बी हे गुत्तेदाराच्या हे मोठ्या मोठ्या गुत्तेदाराच्या पाठीशी आहे का गोरगरिबाच्या पाठीशी आहे? हे ना मग मुठभर कुठं ती गहू तांदूळ दिल्यानं भागत आहे का आमचं? सबस्टेशनमध्ये आहे का? सबस्टेशनमध्ये 5 एकर जागा रिकामी आहे, बाहेरून जागा रिकामी आहे, तरी तिथं ते मुद्दाम तिथंच सफाई करायचं. जमिनीवर आमच्या वाटोळ आणि सफाई जमीन कसून खाल्लेली जमीन आहेत आम्ही तिथं. मग आम्ही त्याच्यावर भागायचं कसं? आम्ही आमची उपजीविका त्याच्यावरच आहे. आमची उपासमारीची वेळ आणण्यापेक्षा मग असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि आम्ही कुठं तरी जाऊन पोहायला पण मरणार पोलीस स्टेशनला, आम्हाला पोलिसांना नाही मरू दिलं तरी. मी दिगंबर शिवराम लोणकर, फौजी जवळगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा बीड. मी आमच्या आईने 1979 पासून जमीन केलेली आहे. आणि त्यामध्ये आम्ही आमचं कुटुंब, मला 4 लेकरं आहेत. आणि आम्ही जवळगाव गावरान येथे जेव्हा गुत्तेदारांनी सौर ऊर्जाचा प्लॅन्ट करण्यासाठी JCB व पोलीस घेऊन आले, तुम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. अडवण्याचा प्रयत्न केला. आमच्या सोबत आमच्या 3 महिला होत्या, मी होतो. तर पोलिसांनी आम्हाला दमदाटी केली. येवले साहेबांनी आम्हाला वडीत नेलं. 2 महिला पोलीस होत्या, महिलांनी आमच्या फरफरा वडीत नेलं त्या पोलीस महिलांनी आणि आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये टाकलं. काय म्हणले पोलीस तुम्हाला? काय म्हणले, उद्याच्याला जर तिथं आलाव तर तुम्हाला तुमच्यावर FIR फाडला जाईल, म्हणजे गुन्हा दाखल केला जाईल तुमच्यावर? गुन्हा दाखल केला जाईल. अच्छा. मग तुम्ही तर आज तर प्रशासनाला, पोलिसाला कळवलंच आहे की आम्ही आत्मदहन करणार आहेत म्हणून? आता दिलेत ना, आम्ही निवेदन दिलेत. आज डिस्ट्रिक्ट कलेक्टरला दिले, तहसीलदारला दिलेत, पोलीस स्टेशनला दिलेत. अच्छा, ठीक.